आपण सागर जलाचे गुणधर्म या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आलं भौगोलिक स्पष्टीकरण. तर सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरण ही परावर्तित होतात आणि त्याच्यामध्ये काय होतं तर सूर्यकिरण ही समुद्राच्या ठराविक खोलीपर्यंतच, सागराच्या ठराविक खोलीपर्यंतच शिरकाव करू शकतात. बरोबर, म्हणजे सूर्याची किरण एका विशिष्ट म्हणजेच सूर्याची किरण ही एका ठराविक खोलीपर्यंतच पाण्यामध्ये शिरू शकतात. बरोबर, तर मग परिणाम त्याचा काय होतो तर वाढत्या खोलीनुसार सूर्याची जी उष्णता असते त्याची तीव्रता ही कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळं सागर जलाच्या तापमानामध्ये 2000 मीटर इतकी घट होत जाते. पुढे आता ध्रुवीय प्रदेशापासून ते विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सगळीकडे तापमान हे सर्वत्र सुमारे 4 अंश सेल्सिअस इतकं असतं आणि जर खोलीनुसार सागर जलाचं तापमान बघितलं तर ते सुमारे 4 अंश सेल्सिअस पर्यंतच कमी कमी होत राहतं. त्याच्यामुळं जास्त खोलीवरील सागर जल हे कधीही गोठत नाही. पुढे विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानामध्ये खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमानातील फरक हा कमी होत जातो. मग जो भूविष्ठित समुद्र आहे आणि खुल्या सागराचा असा जो समुद्र आहे त्याच्या तापमानामध्ये या दोघांच्या भिन्नता ही आढळते, फरक जाणवतो. बरोबर, मग भूविष्ठित समुद्राची क्षारता ही जास्त असते आणि या समुद्र जलाचं तापमान हे खुल्या समुद्र जलापेक्षा जास्त असतं. आलं लक्षात? तर मग अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागामध्ये जास्त आढळते. मग अक्षवृत्तीय जर विचार केला तर सागर जलाचं जे पृष्ठीय भाग वरचा जो भाग असतो तो विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे हा कमी कमी होत जातो. कुठे? विषुववृत्ताकडून कुठे? ध्रुवाकडे कमी कमी होत जातो. मग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सरासरी तापमान हे 25 अंश सेल्सिअस ते मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये 16 सेल्सिअस, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये 2 अंश सेल्सिअस इथपर्यंत असतं. बरोबर, पुढे जाऊया. आता काही प्रश्न 6.2 ही आकृती तुम्ही पाठ्यपुस्तकातली बघायची, त्याच्यावर काही प्रश्नोत्तर. तर सागर जलाच्या पाण्याची चव ही खारट कशामुळे होते? सागर जलाच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण हे जास्त असण्याची कारणं काय असतील? सागर जलातील क्षाराचा आपणास काय उपयोग होतो आणि सागर जलातील क्षार आपणास कसे मिळवता येतात? बरोबर, पुढे आहे भौगोलिक स्पष्टीकरण. चला तर आता बघूया की आपण जे अन्न खातो आणि त्यामध्ये ज्या मिठाचा आपण वापर करतो त्याच्यामध्ये विविध रसायन आणि औषधे तयार करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केला जातो. बघा, मीठ हा आता आपल्याकडे दृष्टिक्षेपात आलेला आहे. मिठाचा आपल्याला किती 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 वापर होतो, त्याच्याशिवाय आपण जेवण जेवूच शकत नाही. त्याच्यानंतर जास्त दिवस पदार्थ जर टिकवायचे असतील तर मीठ त्याच्यामध्ये घालून ठेवतात. म्हणजे आणि मिठाचा वापर हा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये सुद्धा होतो. बरं, पुढे बघूया. आता पाठ 5 मध्ये या तुमचा जो धडा 5वा होता त्याच्यामध्ये प्रयोगामध्ये तुम्ही मिठाचा वापर कशासाठी केला होता? तुम्ही मिठाचा वापर कशासाठी केला होता? तर मिठागाराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार हे गोळा करत असतो. त्याच्यानंतर क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता ही वाढते आणि त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी आपल्याला होतो. तर सागर जलाची क्षारता ही प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी ही नष्ट होते. आला मुद्दा लक्षात? काय होते? सागर जलाची क्षारता ही प्रमाणापेक्षा जर जास्त झाली ना मीठ, तर त्याच्या आतमध्ये जी जीवसृष्टी असते ती नष्ट होऊन जाते.
आता करून बघूया. एका मोठ्या उघड भांड्यामध्ये 1.5 लिटर पाणी घ्यायचंय. पाण्यामध्ये 100 ग्रॅम मीठ टाकायचंय आणि ते ढवळायचं. बरोबर. आता सारख्या आकाराची 3 भांडी घ्यायची. ओळखण्यासाठी तिन्ही भांड्यावर वेगवेगळ्या रंगाचे ठिपके द्या, म्हणजे 1 2 3 किंवा 3 2 1 कसे पण. नंतर या तिन्ही भांड्यामध्ये मीठ मिश्रित पाणी हे समप्रमाणात भरायचं आणि पाणी भरल्यानंतर भांडी निम्मी रिकामी राहतील याची काळजी घ्या. मात्र चित्र पण आहेत आपल्या उपक्रमामध्ये पण आहे, पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे आणि आता स्पष्टीकरणामध्ये सुद्धा आहे. पुढे सर्वांनी या पाण्याची चव घ्या. आता या 3 भांड्यापैकी एक भांड सूर्यप्रकाशात ठेवायचं, त्याच्यावर जाळीचं झाकण घालायचं. उरलेली 2 भांडी वर्गखोलीतच ठेवायची आणि या भांड्यावर सुद्धा जाळीचं झाकण ठेवायचं. मग वर्गातील फक्त एका भांड्यात दररोज काय घालायचं, अर्धा ग्लास पाणी, गोड पाणी मिसळत राहायचं. काय, गोड पाणी. 3-4 दिवसांनी तिन्ही भांडी एका ठिकाणी आणा. मग भांड्यातील पाण्याच्या पातळीचं कितीपर्यंत पातळी त्याचं पण तुम्ही निरीक्षण करायचं आणि त्याची नोंद करायची आपल्या वहीमध्ये. मग तिन्ही भांड्यातल्या पाण्याची तुम्ही चव घेऊन बघायची. मग चवीत कोणता फरक वाटतो तो अनुभवायचा आहे आणि प्रत्येक भांड्यातल्या पाण्याची पातळी आणि चवीबाबत किमान एक ओळ आपल्या वहीमध्ये लिहायची आहे, त्याची नोंद करायची. पुढे आपण काय शिकलो. भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागर आढळतात. मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेमध्ये वाढ झालेली दिसते. आपला स्वाध्याय पण आहे आणि आपल्या उपक्रमातले प्रश्न असे मिळून ह्याच्यामध्ये आपल्या उपक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. व्यवस्थित पाठ्यपुस्तक वाचायचं. आपल्या उपक्रमात मी आहेच तुमच्या सोबत स्पष्टीकरणासाठी प्रत्येक मुद्द्यामधल्या, आणि शिवाय आपलं उपक्रमातला पण थोडेसे मुद्दे आणि ह्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं द्यायचे. चला तर पुढे जाऊया.